तर वॉश करत असताना मला हे टायर पंक्चर दिसलं, तर आता मला टायर खोलून दुकानामध्ये घेऊन पंक्चर काढून आणावं लागेल. ब्रिजचं काम चालू आहे. तर ब्रिजच्या कामामुळे फक्त 6 किलोमीटर गणपतीचं मंदिर होतं समोर, तर आता आम्हाला पूर्ण 18 किलोमीटर वापस मागं जावं लागणार आहे. तर हे आमचं कुलदैवत आहे. तर कुलदेवतांचं नवरात्रीमध्ये आम्ही माळ वाटत होतो, त्याच्यामुळे आम्हाला यायला जमलं नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज मंगळवार आहे, तर आज मराठीतून व्लॉग आहे. तर मी डायरेक्ट आलो आहे मामाच्या घरी. आज मंगळवारचं आम्ही काम चालू ठेवलेलं आहे. थोड्याच वेळात लेबर येणार आहे. त्याच्या पहिले इथं जे आम्ही एक्सटर्नल प्लास्टर सुरू करणार आहे आज, त्यासाठी चिकन मेज जाळी लावण्याचं काम चालू आहे. एक जण वरती लावत आहे आणि एक जण स्टेअरकेसच्या बाजूला. तर आज पाहू आता किती जण येतात त्यानुसार आम्हाला जे कोणत्या साईडचं प्लास्टर लिहायचं ते पाहू आता लेबर आल्यानंतर. हे पहा, असं बीम आणि कॉलमला चिकन मेज जाळी लावण्याचं काम चालू आहे. तर आज पेमेंटचा दिवस आहे. तर दुपारपर्यंत आम्ही यांना पेमेंट दिल्यानंतर बाहेर जाणार आहे देवीच्या दर्शनासाठी. तर थोड्या वेळाने लेबर आल्यानंतर लगेच काम सुरू झालेलं आहे. आणि इथं आमचे लेबर आणि पहिले जे चिकन मेस जाळी लावत होते त्यांचं फुल फास्ट काम चालू आहे मॉर्निंगला. तर आता मी लगेच निघणार आहे. या साईडवरून यांचं काम सुरू झालेलं आहे. याच्यानंतर मी घराच्या मागच्या साईडवर जाणार आहे. तर मामाच्या साईडवरून घरी आल्यानंतर मी चाललो आहे घरच्या मागच्या साईडवर. हे पहा, समोर प्लंबिंग वाल्याचं काम चालू आहे. तर आतमध्ये आल्याननंतर वरची जे ग्रेनाइट आहे त्याचं मोल्डिंग चालू आहे. तर काल टाईलची ऑर्डर आल्यानंतर हॉलमध्ये सगळे अनलोड केलेले आहे. हे पहा, पीओपी वाल्यांचं काम चालू आहे इथं. तर याच्यानंतर मी वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. वरची पीओपी फायनल झालेली आहे. आता मी चाललो आहे खालच्या पीओपी पाहिल्यानंतर तो वरच्या पीओपीला. तर हे सकाळी मोल्डिंग वाले लवकर आले होते, त्यांचं काम करून गेलेले आहे. तर आलो आहे मी सेकंडच्या हॉलमध्ये, सेकंड फ्लोअरला. हे पहा किती मस्त पीओपी केलेले आहे. आणि इथे प्लंबिंग वाल्यांचं काम पण जोरामध्ये चालू आहे. तर आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी आता मी घरी जाणार आहे. तर साईटवरून घरी आल्यानंतर मी गाडी वॉश करत होतो. तर वॉश करत असताना मला हे टायर पंक्चर दिसलं, तर आता मला टायर खोलून दुकानामध्ये घेऊन पंक्चर काढून आणावं लागेल. थोड्यानंतर मी पूर्ण टायर काढल्यानंतर दुकानामध्ये जाऊन हे ट्यूबलेस टायर होतं, पण ट्यूबलेसची जादा मोठी पंक्चर असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये ट्यूब टाकलेली आहे. पंक्चर काढून ट्यूब त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मी आता गाडीला टायर बसवत आहे. यानंतर आम्ही निघणार आहे घरून देवीच्या दर्शनासाठी. तर याच्यानंतर मी साईटवर जाणार नाही, कारण की आम्हाला यायला नाईटला लेट होणार आहे. त्यामुळे मी आजचं प्लास्टर मामाच्या साईटवर किती कशी डिझाईन केलेली ती उद्या दाखवतो तुम्हाला. तर टायर टाईट केल्यानंतर आणि फॅमिलीचं पूर्ण रेडी झाल्यानंतर आम्ही निघलो आहे घरून. आता मस्त आम्ही फिरायला जाणार आहे. तर पहिले आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, त्यानंतर देवीचं. तर तुम्ही कालचा जसा व्लॉग पूर्ण पाहिला तसा आजचा पण पहा. पहिले आम्ही गणपती दर्शनासाठी चाललोच होतो, तेव्हा हे पहा ब्रिजचं काम चालू आहे. तर ब्रिजच्या कामामुळे फक्त 6 किलोमीटर गणपतीचं मंदिर होतं समोर, तर आता आम्हाला पूर्ण 18 किलोमीटर वापस मागं जावं लागणार आहे. तर याच्या पहिले ब्रिजचं काम चालू असल्यामुळे आम्ही पूर्ण 18 किलोमीटर आता फिरत चाललेलो आहे. तर त्या ब्रिजवरून गेलो असतो तर हे आम्हाला दृश्य पाहायला नसतं भेटलं. तर जेव्हा आम्ही ब्रिजवरून निघालो होतो वापस, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं. पण आता हे दोन्ही साईडला पाणी आणि ब्रिजमधून चाललं आहे, तर खूप मस्त वाटत आहे. आता 18 किलोमीटरचं आम्हाला काहीच वाटत नाही, पूर्ण भारी. देवाचीच इच्छा होती आम्ही इथून जावं. तर थोड्या वेळाने पोचलो आहे मी. पूर्ण टोटल 18 किलोमीटर जास्त ट्रॅव्हल करून आल्यानंतर आता समोर गणपतीचं मंदिर आहे. हे पहा, सगळीकडे दुकानं आहे, समोर मंदिर. आता थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेऊन खाली येणार आहे वापस. तर याच्यानंतर आम्ही इथं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. तर आज सगळ्या साईट बंद आहे, फक्त मामाची साईटवर प्लास्टर चालू आहे. तर तिथं कसं प्लास्टर आणि कशी डिझाईन आणि आतापर्यंत किती प्लास्टर झालं आहे ते माहित नाही. आता दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे खाली. तर याच्यानंतर आम्ही निघणार आहे इथून, थोडी शॉपिंग करू आणि त्याच्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. तर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी. जात असताना रोडच्या दोन्ही साईडला किती मोठे झाड आहे आणि आता सगळीकडे पाऊस झाल्यामुळे पूर्ण हिरवगार झालं आहे. नेचर पण पूर्ण मस्त झालेलं. तर आज ढग आलेले आहे. तर पावसाचं आज 2-3 दिवस पाऊस सांगितलेला आहे. तर थोड्या वेळाने ट्रॅव्हल करण्यानंतर आलो आहे आम्ही. तर आता नवरात्रीचे 9 दिवस होते, त्यामुळे इथं जत्रा होती.
जत्रा असल्यामुळे अजून जे राडगाडगे पाळणे ते अजून काढलेले नाहीत आणि समोर आता देवीच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहे आतमध्ये. तर जस्ट आम्ही पोहोचतो आहे. तर थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो आहे आतमध्ये. तर हा दोन्ही देवी इथं आम्ही दर्शनासाठी आलो आहे. ती मस्त दिसत आहे. तर हे आमचं कुलदेवत आहे. तर कुलदेवतांचं नवरात्रीमध्ये आम्ही माळ वाटत होतो, त्याच्यामुळे आम्हाला यायला जमलं नाही. तर आज आम्ही टाइम काढून देवीच्या दर्शनासाठी आणि याच्या पहिले गणपतीचं दर्शन घेतलं आहे. तुम्ही पाहताय मंदिराच्या आसपासचा परिसर किती मस्त आहे. हे 2 दीपस्तंभ आहे देवीचे. तर आज मामाच्या साईटवर प्लास्टरची डिझाईन आणि प्लास्टर किती झालं आता उद्या दाखवतो तुम्हाला. तर पहिले गणपतीच्या दर्शनासाठी फक्त 6 किलोमीटर राहिलं होतं. 6 किलोमीटर ब्रिज बंद असल्यामुळे आम्ही 18 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. तर 18 किलोमीटर ट्रॅव्हल करून गणपती दर्शन घेतल्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि ज्यादा टाइम ट्रॅव्हल मध्ये गेल्यामुळे आम्हाला आता नाईटला उशीर होणार आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.